नमस्कार, राम राम मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज माझा हा फर्स्ट मी मिनी ब्लॉग सोडेन का ब्लॉग सोडेन हे एक्झॅक्ट मला अजून फिक्स माहीत नाही आहे. पण हा मी आज व्हिडिओ करते. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय गिरीजा व्लॉगिंग. तर हा मी मिनी ब्लॉग पोस्ट करेन का ब्लॉग पोस्ट करेन हे माझं एक्झॅक्ट फिक्स नाही आहे. सो मी आज सकाळी लवकर उठली आहे आणि हे माझ्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप मोठी गोष्ट आहे की मी आज सकाळी लवकर उठली आहे. आणि हा व्लॉग जर तुम्हाला डेली कंटिन्यू बघायचा असेल तर मला खूप जणांचे क्वेश्चन म्हणजे खूप जणांचा हा क्वेश्चन असतो की ताई तुझं डेली रुटीन काय असतं. तू सारखी म्हणते मी बिझी असते, मी लाईव्ह येते तेव्हा सारखी सांगत असते की मी आज बिझी आहे, माझं आज शूट आहे, हे ते वगैरे वगैरे. सो तुम्हाला आज माझ्यासोबत राहून तुम्हाला हे सगळं पाहता येईल आणि मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे फक्त आणि फक्त आपल्या ब्लॉगद्वारे. सो त्यामुळे आपला अजून यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि कंटिन्यू पहा की गिरिजाताईचं रुटीन कसं असतं आणि काय असतं. सो आज मी चालले होते शूटला आणि मोठी गाडी आपली जरा बाहेर गेली होती, त्याच्यामुळे आज आम्ही होतो टू व्हीलरवरती. आणि कधीतरी असा जीवनात टू व्हीलरवरनं प्रवास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो कॉलेजवरती जाऊन जरा भूक लागली होती. सो श्रेयश म्हटला की चल अविकोमध्ये जाऊन कॉफी पिऊया. तिथे गेल्यावरती माझा लुक कसा वाटतंय नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. मग कॉफी घेतली आणि श्रेयस सरांचा कसा आगाऊपणा चाललाय बघा. मी ब्लॉग शूट करते तर ते मला माझा फोटोच काढायला लागले. त्याच्यानंतर कॉफी पिलो, तेजस भैया आलता, कॉफी वगैरे पिलो. मग कॉफी पिऊन मन भरले नाही आमचं, मग आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं. हां, मसाला फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं. त्याच्यानंतर गेले शूटला. हे बघा असं असतं सगळं शूट वगैरे, खूप म्हणजे खूप त्याला काम असतं. परत ते एवढं सगळं करून पण परत घरी येऊन रिटर्न त्याचं परत एडिटिंग पण करावं लागतं. आणि आज माझे होते 2 शूट. एक शूट होतं निर्मल ट्रेडर्सचं आणि एक शूट होतं व्यास मिनीवय कंपनीचं. सो ते दोन्ही शूट कंप्लीट केलं. घरी येताना परत अविकोमध्ये गेलो तर अविकोमधली लाईट गेली होती. मित्रांनो असं असतं बघा डेली रुटीन. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका.